पाथरीतील घरपुडीचे गुन्हे उघड, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त। पाथरी शहरात झालेल्या अनेक घरपुडी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हा शाखेस पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेने चौकशी केली असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाथरी शहरातील सागर कॉलनी येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकास चौकशीकामी त्याच्या पालकाच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आले असता या विधी संघर्षग्रस्त बालकाने शहरातील ओमकार नगर, गौतम नगर आणि विठ्ठल नगर येथील घरपोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली। यावेळी विधी संघर्ष बालकांकडून रोख रक्कम 1,63,000 आणि अंदाजे 5,06,750 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असा एकूण 5,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान विधी संघर्षग्रस्त बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस कारवाई करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, मुकेश बुधवंत, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, उत्तम हनवते, इम्रान खान आणि गजानन क्षीरसागर यांच्या पथकाने मिळून केली आहेत।